माऊलीचा संजीवन सोहळा आहे। धन्य इंद्रायणी पिंपळाचा माझ्या पांडुरंगाने ज्या जगातील सर्व तीर्थांना पाचारण केलं, गंगा यमुना सरस्वती तुंगा सर्व तीर्थ या ठिकाणी आपापले सोन्याचे कलश घेऊन नवे महाराज आपापल्या पद्धतीनं इंद्रायणी मातेला हा भोग या तीर्थांचा प्राप्त झाला आणि मिळाला। केवळ फक्त ज्ञानराजांना स्नान घालण्यासाठी बरं। आणि सर्वांना सांगितलं माझ्या ज्ञानराजांचं समाधी पुरतं नाही, तर तुम्हाला माझ्या ज्ञानराजाची संजीवन समाधी आहे। प्रत्येक दिवशी माझा ज्ञानराजा या इंद्रायणी मातेच्या स्नानाला येईल आणि तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी सज्ज राहायचं। आणि आपल्याला सांगितलं जो कोणी या इंद्रायणी मातेचं स्नान करेल आणि त्याच्यासारखा पुण्यात्मा आणि त्याच्यासारखा भाग्यवान या त्रिगुणात कोणीच नाही। दशमीच्या दिवशी केली प्रदर्शन माऊली ज्ञानराजांची अवस्था फार वेगळ्या स्थितीमध्ये गेलेली आहे। माझी मुक्ताबाई, माझा सोपान काका, निवृत्ती दादा महाराज अक्षरशः महाराज धरणी माय त्यांना ठाय घेत नव्हती। पंढरीनाथाने माझ्या माऊलीचा हात पकडलेला आहे आणि इंद्रायणी मातेच्या स्नानाला माझ्या ज्ञानराज माऊलींना चालवलेलं आहे। सर्वांचा निश्चय माऊली ज्ञानोबरायांचं स्नान झाल्याशिवाय आपण स्नान करायचं। सौंदर्याचं दहाडे अलीकडच्या बाजूनं ज्ञानराज माऊलीच्या वृक्षाखाली बसलेले सर्व साधू संत ऋषी मुनी अशा नामदेव महाराजांच्या डोळ्याचं पाणी होतं। तरीही या भावामध्ये जितके दूर वरून साधू संत साधक वारकरी आले सर्वांना सांगितलं, बाबांनो आपला ज्ञानराजा आता परत भेटणार नाही, तुम्ही एक काम करा, प्रत्येकानं माऊलीच्या जवळ जा, माऊलीची भेट घ्या आणि प्रत्येकाची भेट होईल अशा पद्धतीने सर्वांनी माऊलीची भेट घेतली आणि भेट घेऊन
ज्ञानराज माऊलींचा हात एका हातामध्ये माझ्या निवृत्ती दादाने धरलेला आहे, एका बाजूने साक्षात पंढरीनाथाने धरलेला आहे आणि एक एक इंद्रायणी मातेची पायरी इंद्रायणी मातेकडे ते बोलताय महाराज. ज्या ठिकाणी आता भागीरथीचं कुंड आहे आपल्या लक्षात येईल, त्याच्या सामने ज्ञानराज माऊलींना नेलं महाराज. माऊली कोणाशी बोलत नाही, माऊली एकदम स्तब्ध झालेले आणि त्या ब्रह्मानंदामध्ये डुलतात. पण जेव्हा मध्यावर माऊली ज्ञानराजा उभे राहिले, आता स्नान करायचंय, तर साक्षात इंद्रायणी माता प्रगट झाली महाराज. आणि इंद्रायणी माता प्रगट झाली आणि तिनं माऊली ज्ञानराजांच्या मुखावरून वदनावरून हात उतरला. बाळा ज्ञाना, अरे पाता पाता, अरे 21-22 वर्षाचा झाला, अरे पण उघड्या डोळ्यानं मी अरे तुझ्या माई बापांचं दुःख बघितलं, तुझ्या माई बापांना दिलेला त्रास मी बघितला. अरे समाजानं गावात राहू दिलं नाही, समाजानं गावाच्या बाहेर काढलं. सिद्ध बेटामध्ये हे मायबाप राहिले नाही. अरे तुम्हाला मुंजी बंधनाचा अधिकार प्राप्त व्हावा, समाजानं तुम्हाला सावलीला उभं करावं. अरे म्हणून तुझ्या माई बापांनी देहांत प्राचिताची शिक्षा घेतली, देहांत प्राचिताची शिक्षा घेतली. बाळा एक सांगू, फक्त आता हा तुझा पवित्र सोहळा बघण्याकरता बर का, ज्या पद्धतीनं आपल्या हृदयस्थ जसे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अरे आपल्या माऊलीच्या समाधी सोहळ्याचे सर्वांचे साक्षीदार आहे, त्या पद्धतीनं आज तुझे माई बापा पाहिजे होते, तुझे माई बाप पाहिजे होते बाळा. अरे डोळ्याची पारणं फिटली असती. एवढ्या दुःखाला सामोरं जाऊन माई बाप आपल्या सर्वांना माहितीये, इंद्रायणी माता, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई यांच्या आधाराने अरे ज्ञानराज माऊलीला स्नान घालतात आणि तोंड बाजूला करून माझा पांडुरंग परमात्मा आपल्या पितांबराने माझ्या ज्ञानोबारायांच्या आठवणीनं अरे डोळे पुसतो रे, डोळे पुसतो. महाराज भगवंताने सांगितलं ज्ञाना, अरे तुमच्याशिवाय मला कोण आहे बाळा, अरे तुमच्याशिवाय मला कोण आहे. अरे तुम्ही जर नसते तर मला कोणी विचारलं असतं. अरे मला असं वाटतं तुमचा आणि माझा कधीच दुरावा होऊ नाही, तुमची माझी कधी तुटी पडू नाही. पण ज्ञाना आता नाविलाजे ज्ञानराजांना स्नान घातलं बाबा. आपल्या सर्वांना श्रुते रुक्मिणी माता, परमात्मा आदी करून माझा गोरोबा काका आणि माझे संत श्री सावता बाबा गोरोबा काकांना म्हणतात, काका कसं काका, आपल्याला दम निघल का. अरे बोलता बोलता देखत माझ्या हृदयामध्ये माझा पांडुरंग लपला, तो माझ्या ज्ञानानं तो शोधून दिला. आपल्या पितांबराने, आपल्या वस्त्राने माझा सावता बाबा आपल्या डोळे पुसतात, माझ्या गोरोबा काकांचे डोळे पुसतात. पण आता नाविलाजे सर्वांनी महाराज ज्ञानोबरायांच्या पाठीमागेही मंडळी निघाले. ज्ञानोबरायांचा हात निवृत्ती दादानी आणि पांडुरंग परमात्म्यानी आणि आपल्या सिद्धेश्वर मंदिराकडे ही सर्व मंडळी आले. सिद्धेश्वराची पूजा केली आणि सिद्धेश्वराची पूजा करताना आपल्या सर्वांना माहितीये, नामदेव महाराजांच्या मुलांनी सर्व जागा स्वच्छ केली, जागा स्वच्छ केली. पांढऱ्या वस्त्राची घडी टाकली, तिथं दुर्वा, बेल, तुळशी माऊली ज्ञानराजांना बसायसाठी आणि सर्व बाजू स्वच्छ केली. नामदेव ज्ञानेश्वर महाराजांचे हात पांडुरंग आणि निवृत्ती दादांच्या हातात आहे. पण नामदेव महाराजांच्या मुलांनी खुणवलं, देवा तुम्ही फक्त नजर टाकून या. रुक्मिणी मातेला घेतलं, परमात्मा आधी खाली गेले आणि त्या समाधी स्थळाची जागा पाहतानी तुम्हाला पटणार नाही राजावं. अरे देव रुक्मिणीला आपल्या छातीशी लावून दाय मोकलून देव रडतात. रुक्मिणी काय नामदेव राहायला नाव ठेवती. अगं मला सांग, ज्ञानराजा समाधीला बसणारे, अगं माझा निवृत्ती, माझा सोपान आणि माझी मुक्ता, अगं कसा का त्यांनी दम धरायचा. याचं एकमेव कारण तेवढ्या परिस्थितीमध्ये महाराज माझ्या रुक्मिणी मातेनं
पांडुरंगाला सावरलं आणि पंढरीनाथाला वरती आणलं. पण राजा एक सांगू, जाताना विठ्ठलपंत रुक्मिणी माता बऱ्याचशा गोष्टी सांगून गेले. तिथं फक्त एकच असं पात्र होतं, माझ्या ज्ञानराज माऊलीनं मधुकरी मागायची, माझ्या मुक्ताबाईनं प्रसाद बनवायचा आणि दोघा बहीण भावंडांनी आपल्या गुरुदेवांना जेवण द्यायचं. पण आता सर्व उलट झालं महाराज. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाची राणे, हे नारायण उपराटे. अशा परिस्थितीमध्ये एक प्रकार घडला. महाराज साक्षात माझ्या निवृत्ती दादानी माऊलीला जवळ घेतलं, वदनावरून हात उतरवला आणि सांगितलं, ज्ञाना तुला एक सांगू, अरे जन्म देते आई बाप गेले रे, तेव्हा काहीच वाटलं नाही ज्ञाना, तेव्हा काहीच वाटलं नाही. पण कोण जाणे काय, पण आता तू जाणार, आता तू चालला, आता धरणी ठाय देत नाही रे, काय करू. पण एक सांगू ज्ञाना, आई बाबाची आठवण जर झाली तर तुझ्याकडे जर बघितलं तर आई बाबाचे आठवणीचं जे दुःख होतं त्याची शांतता व्हायची, समाधान व्हायचं. ज्ञाना आता कोणाच्या तोंडाकडे बघावं रे, ज्ञाना माझ्या मुक्तानं कोणाच्या तोंडाकडे बघू, माझ्या काकानी माझ्या सोपानानी कोणाच्या तोंडाकडे बघावं. माय बाप तुम्हाला पटणार नाही, माझ्या ज्ञानराजानी सोपन काकाचा हात धरला आणि माझ्या पंढरीनाथाच्या हातात हात दिला आणि सांगितलं, पांडुरंगा माझ्या काकाला जपा बरं, माझा काका बारीक आहे, माझ्या काकाला जपा बरं. तुम्हाला पटणार नाही महाराज, माझ्या निवृत्ती दादा रडतात आणि ज्ञाना, अरे आयुष्यभर दगड खाली, आयुष्यभर लोकांनी शेण मारलं, मधुकरीमध्ये शेण चिखल टाकला, तरी तू समाजाचा विचार केला. अमृत अनुभव ज्ञानेश्वरी हरिपाठ गाथा तू दिला दगड खाऊन. आणि अजून देखील अरे जगाबरोबर आम्हा लेकरांची काळजी करतो, याला माऊली म्हणतात महाराज, याला माऊली म्हणतात. असं नाविलाजे शेवटी निवृत्तीला झाली. पांडुरंगाने माऊलीचा हात धरला आणि एक पायरीवर महाराज माऊलीला उतरवलं. पण माऊलीला रावण, माऊली सांगता, दादा मला माफ करा, आई बाबा गेले, सर्वच जबाबदारी तुम्ही स्वीकारली, पाळीला कुशीला पाळीला लढा बा माझ्या कृपाळा केशराजा. दादा चुकला असेल, काही चूक झाली असेल, आम्ही तुमचे शिष्य साधत आलो, पण दादा मोठ्या अंतःकरणाने आम्हाला माफ करा आणि तुमच्या पवित्र हाताने आम्हाला समाधीचं वातावरण तयार करा. आपल्या सर्वांना माहिती, देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसावया. माऊली एक 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 फायरी उतरती बरं का. आणि फायरी उतरताना शेवट आपला एक अभंग घेऊ आणि सर्वांनी लक्षात ठेवायचं, आपल्या देह बाबाचं फूल आपल्या श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि ज्ञानोबराईच्या चरणावर व्हायचं आणि आपलं जीवन धन्य करून आपल्या प्रपंचामध्ये, संसारामध्ये महाराज राग द्वेष न करता आपलं जीवन त्या नामाला आणि त्या सद्गुरूला समर्पित करायचं. आता शेवटचा देव निवृत्ती याने धरले दोन्ही, Krishna
विठाल जय जय
त्रिभुवनी तुझे परब्रह्म त्रिभुवनी तुझे परब्रह्म लक्ष ठेवितो आरती दीक्षा ऋषिकेशी श्रीपाद नारायण
श्रीपाद नारायणाची झाला अनुग्रह करीता आरती योगीनाथ संत सोपानाचा अवतार श्रीनाथीनाथ अवतार नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष झाले चरणी पदार्थ आरती योगीनाथ विठ्ठल दिशा वैराग्याची शोभूषा लागे सागर तुझी लागे